आपण आलो आहोत चैत्यभूमी आणि जस्ट आता बाहेर आहोत. इथला समुद्र बघा, इथला समुद्र पूर्ण मागे आहे समुद्र, खूप सुंदर. चला आता आपण चैत्यभूमी मध्ये एंटर करूया. तर चला, आज स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे चैत्यभूमीचा मुंबई. तर दादरला आहे ही आणि अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे आणि त्यातल्या त्यात त्या साईडने एक गार्डनसुद्धा आहे, तिथेसुद्धा तोसुद्धा व्हिडिओ मी समोरच्या ब्लॉगमध्ये टाकेल, तोसुद्धा नक्की बघा. आणि आता आपण स्पेशल चैत्यभूमीचा बघू. तर इथून जे एंट्री होतं इकडे एक खूप सुंदर म्हणजे एक हे आहे गार्डन आहे, जो की खूप सुंदर आहे. त्याचा फुल ब्लॉग मी तुम्हाला टाकेल. आणि ते जस्ट आम्ही उभं राहून थोडेसे फोटोज वगैरे काढलेले, कारण इथून पूर्ण जे आहे एक अशी किनारपट्टी दिलेली आहे त्यांनी आणि तिथून तुम्हाला समोर पूर्ण समुद्र आहे. खरं सांगायचं म्हणजे खूप सुंदर तो समुद्र, म्हणजे इथून अगदी सुंदर दिसत होता तो आणि पूर्ण निळशार असा आभाळ आणि त्यातल्या त्यात तसं पांढरशुभ्र असं पाणी आणि इथे गोटे वगैरे मांडलेले आहे, जेणेकरून तिथे फोटोज वगैरे काढायला किंवा त्या काठाने असं कोणी पडलं वगैरे तर पडू नये किंवा वाचावं, डायरेक्ट समुद्रामध्ये जाऊ नये त्याच्यासाठी वगैरे असेल, मे बी, मलाही माहिती नाही. आणि इथे आम्ही गेलं तर पाऊस सुरूच होता, त्या दरम्यानची व्हिडिओ आहे इथे, कारण यावर्षी भरपूर पाऊस पडला. अख्ख्या हिवाळ्यामध्ये सुद्धा पाऊसच होता असं म्हणू शकतो. तर तेव्हासुद्धा पाऊस तर पडून गेलेला होता. आणि बघा आता आम्ही केलेली पियू वगैरे आहे समोर आणि पियूसुद्धा बघत आहे, म्हणजे पियू आम्ही वगैरे सगळेजण आपापल्या परीने जिकडे त्यांना वाटलं तिकडे ते फोटो काढायला गेले. आणि ते भरपूर गर्दी होती लोकांची इथे, म्हणजे पाऊस तर सुरू होता, अगदी बारीक बारीक तर वरचा पाऊस सुरू होता. आणि आभाळसुद्धा बघा, आभाळ मस्त भरून आहे, आभाळसुद्धा काही हे नाही आहे, खूप असं आभाळ भरून आहे, कधीही पाणी येऊ शकतो. आणि इथे बाकीचे सगळेजण आयू वगैरे लिची वगैरे सगळेजण समुद्राची मजा घेत आहे, म्हणजे समुद्र पाहत आहे. आणि इथून जे हे तुम्हाला दिसत आहे हा पूल समुद्रावरचाच पूल आहे तो, आणि तो पुलाचा सुद्धा मी व्हिडिओ स्पेशल घेतलेला आहे. तो पूल अतिशय सुंदर, जेव्हा तुम्ही त्या पुलावरनं जाता ना तेव्हा तुम्हाला एक वेगळा अनुभव येतो. तर इथून हा पूल अगदी जवळ दिसत होता. आता आम्ही या साईडला होतो आणि आम्हाला असं होत होतं आम्ही कधी कधी त्या साईडला जातो. तर या पुलाचा सुद्धा मी ब्लॉग टाकणार आहे, तर तुम्ही ते सुद्धा नक्की बघा. आणि त्याचबरोबर आता हे म्हणजे पाणी तर असं सुंदर दिसत होतं आणि याचा खडखड असा आवाज सुरू होता आणि असं हलकंसं वाहणारं पाणी होतं आणि साईडनी पूर्ण अशी मुंबईच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसत होत्या. आणि ह्या पुलाच्या पलीकडे जणू काहीच नाही आहे, सगळं जग संपलं असं वाटत होतं. तो एक जो फील होता तो खूप सुंदर होता आणि इथे खूप छान वाटत होतं, कारण की साईडनी झाडं वगैरे खूप होती. तर मी सांगितल्याबरोबर इथे म्हणजे साईडनी पूर्ण झाडं, इतकी सुंदर झाडं होती की त्याचा थंड वारा येत होता. पाऊस पडून गेला होता पण ऊन निघालेली होती आणि त्याचबरोबर त्याचा जो थंड वारा होता तो छान वाटत होता. आणि इथे खूप जण होती, इथे होती लोकांची खूप गर्दी, कारण इथे चैत्यभूमीला दर्शनासाठी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांचे वगैरे इथे मूर्ती वगैरे आहेत, त्यासाठी म्हणून सगळेजण इथे पूजा करायला तर येतच होती. आणि त्याचबरोबर बघा हा गेट अगदी भव्य दिव्य आणि खूप सुंदर गेट आहे. अगदी गेटमधूनच असं होतं की कधी कधी आपण जातो आणि कधी कधी आपण एवढ्या मोठ्या महामानवाला, महापुरुषाला आपण जाऊन वंदन करतो, असं होत होतं आम्हाला तरी. आणि स्पेशल मुंबईला यायचं कारण हेच होतं की आपण चैत्यभूमी बघितली नाही, तर एकदा तरी आयुष्यात आपण अशा महामानवाला तर आपण भेटू शकलो नाही, निदान तिथे जाऊन त्यांना वंदन तरी करूया असं वाटत होतं. म्हणजे तो एक मेन मुद्दा होता की आम्हाला चैत्यभूमी बघायचंच होतं मुंबईला जाऊन, त्यासाठी म्हणूनसुद्धा आम्ही गेलेलो होतो. आणि मग तिथे आम्ही काहीसे फोटोज वगैरे काढले जे की सुंदर आले आणि पियूनी वगैरे काही रील्स काढल्या. तर हे बाहेरचे आहेत, थोडा वेळ आम्ही रील्स वगैरे काढल्या, कारण इथे खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे समोर तो समुद्र हा आणखी आपल्याला कुठे अनुभवायला मिळणार होता, कारण समुद्र मुंबईलाच आहे जे की तुम्हाला समुद्र अनुभवायला मिळतो. त्याच्यामुळे म्हटलं आता आलंच आहे तर पूर्ण आपण रील्स वगैरे सगळेच करून घेऊ, मनातल्या पूर्ण इच्छा इथे पूर्ण करून घेऊया. आणि इथे वैभवशाली दादर असं लिहून होतं, खरंच हे वैभवशालीच आहे दादर, कारण इथे मेन म्हणजे बुद्धांच्या आणि गौतम बुद्धांच्या आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या इथे मूर्त्या आहेत, त्यांच्या आठवणी आहेत. खूप इथे तुम्हाला म्हणजे तुमच्या मनातनं ज्या इच्छा आहे तुम्ही इथे खरंच आल्यावर खूप मनाला शांत भेटतं, असं वाटतं की आपण जणू काही त्यांच्याशीच येऊन एक संवाद साधता असं वाटत होतं. अगदी शांतता आणि खूप सुंदर. आणि त्याचबरोबर हे बाहेर तर माहीत नाही कशाचे एक खूप सुंदर त्यांच्याकडे हे या ज्या होत्या त्या लाकडांच्या बनवलेल्या गमले होते. ते गमले म्हणजे जिथे झाड वगैरे लावतो
ते मोठ्या कुंड्या होत्या आणि कुंड्यांमध्ये खूप मोठमोठी खूप सुंदर अशी पामची झाडं होती, जी की माणसापेक्षा उंच होती अशी ती झाडं होती. आणि अगदी तिथे असं म्हणजे काठ त्यांनी असंच ग्रिल पूर्ण लावलेली आहे आणि त्याच्या साईडने पूर्ण असे हेच जे गोटे आहेत ते टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर तो पूर्ण समुद्राचा एरिया आहे. त्याच्यामुळे या ग्रिलने त्यांनी पॅक केलेलं आहे, जणू काही तिथे कोणती दुर्घटना नाही व्हावी म्हणून. कारण लोक आपल्या सेल्फीमध्ये सगळं विसरून जातात आपण कुठे उभे आहो आणि काय उभे आहो. तर हे बघा, आता आपण जात आहोत चैत्यभूमीच्या दिशेने आणि इथे काहीशी अशी दुकानं वगैरे लागलेली आहेत, जे की परमनंट दुकानंच आहेत. तर इथे पाऊस असल्यामुळे त्यांनी थोडेसे ते त्यांचे जे वरती दुकानाचे जे वरती टाकलेल्या होत्या निळ्या कलरच्या ताडपत्र्या त्या खाली केलेल्या आहे, जेणेकरून येणे जाणेवाल्यांना जर पाऊस लागत असेल तर त्यांनी थोडंसं तिथे येऊन थांबावं म्हणून. आणि एवढ्यांनी बरं वाटलं की प्रत्येक जागी आम्ही मुंबईमध्ये गेलो आणि आम्हाला भरपूर रोजच जवळपास आम्हाला पाऊस मिळायचा. तो यायचा आणि लवकर निघून जायचा, पण जेवढा वेळ तो यायचा तेवढ्या वेळात माणूस ओलं होऊन जायचं. तर पण मात्र तिथे तुम्ही कोणत्याही दुकानासमोर थांबा, कुठेही थांबा, तिथली जी लोकं होती ती खरंच खूप म्हणजे अशी म्हणजे स्वतःहून बोलणारी होती की चला या इकडे, काय ओलं नका हो, अशा प्रकारची होती. मनमिळाऊ लोकं होती, त्याच्यामुळे ते खूप एक छान वाटत होतं. आणि बघा इथे खूपशी लोकं समुद्राचा आस्वाद घेत, आनंद घेत, अगदी मनात म्हणजे आपल्या पूर्ण मन भरवून ते तिथे बघत आहेत आणि अगदी शांत म्हणजे आपल्या मनामध्ये जर काही असा विचार येत असेल तर तिथे जावं आणि तिथे शांतपणे विचार म्हणजे बसावं. तो समुद्र एवढा अथांग आहे आणि एवढा शांततेने ते वाहतो आणि सगळ्यांना आनंद देतो. ते पाहून खरंच मन भारावून जातं. इथे पिऊसुद्धा थोडा वेळ मस्तपैकी बसलेली आणि ते बसायला म्हणून इथे खूप दूर म्हणजे समुद्र इथून बऱ्याच दूर आहे आणि जेव्हा भरती ओहोटी येते तेव्हा शायद पाणी येते असेल इकडे. पण मात्र आज म्हणजे आम्ही बघितलं तर या समुद्राचा आवाज सुरू होता, पण समुद्र तसा बऱ्यापैकी शांतच होता आणि ते पाणी येत होतं, पण इथपर्यंत येत नव्हतं जिथे की मुलं बसून होती. तो असा त्यांनी खूप मस्त असा ओटा केलेला आहे आणि तिथे येणे जाणेवाली लोकं सगळेजण बसतात. जे कोणी तर जेवणे करताना आम्हाला तिथे दिसलेलं. तर अशा प्रकारे तो एक किनारा आहे. सामोरा पुली आहे आणि सामोरा पूर्ण मुंबई नगरी आहे आणि हा जो पूल आहे या पुलावरनं आणखी जायला खूप बेस्ट वाटतं, खूप मस्त वाटतं. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे आम्ही आणखी काहीसे फोटोज वगैरे काढून घेतले आणि आता आम्हाला जायचं होतं समोर, पण थोडंसं आम्ही अगदी थोडंसं विसावं म्हणून तिथे थांबलो. कारण चालता थोडेसे पाय दुखले, त्याच्यामुळे म्हटलं चला आता थांबूया. आणि थांबल्यानंतर मग आता आम्ही आणखी आता निघत आहोत आपल्या याला समोर बघायला. तर त्यातल्या त्यात आयू म्हणते थांबणं म्हणजे थोडंसं थांबा पप्पा, आपण सुद्धा इथे हे पाहून घेऊ, मला खूप छान वाटतं आहे. आणि खालती गेले हे लोक, म्हणजे वरती होते इकडे, मग थोडेसे खाली गेले त्या दगडांवर चालायला, कारण की खूपशी लोकं तिथे दिसत होती दगडांवर चालताना. आम्हाला असं वाटले. आणि एक आहे इथे खासियत की इथे प्रत्येक जागी पोलीस होते, प्रत्येक जागी आम्ही जिथे चौपाटीवर जायचो तिथे पोलीसवाले आम्हाला दिसले. कारण इथे कुठेही काही होऊ नये, कारण की आमच्यासारखी लोकं किंवा लहान मुलं त्यांना काही समजत नाही, ते धावतात सरळ. तर त्याच्यामुळे तिथे प्रत्येक जागी पोलीसवाले वगैरे होते. आणि इथे मस्तपैकी दोघं बापलेकींनी, आयूनी, पियूनी, त्याच्या पप्पानी सगळ्यांनी असे फोटोज काढून घेतले, जे की असं वाटायला मी आणि माझा समुद्र असं वाटत आहे. ते दृश्य पण छान वाटत आहे. लिची वगैरे आवाज देत आहे की चला या, आमचं बघून झालं, तुम्ही का बरं नाही आले, कारण पाऊस लागलेला होता आणि मुलं इथे फोटो काढत होती. तर त्याच्यामुळे यांचं झालं होतं बघून. मग आता आम्ही जाणार होतो, तर आता आम्ही जातच आहे बघत. तर इथे तुम्हाला जर फुलं, गुलाबाची फुलं असो किंवा झेंडूचे हार आणि आतमध्ये तर मेणबत्ती, उदबत्ती असं काहीच लावत येत नाही. फक्त तुम्ही जाऊन हार वगैरे किंवा फुल वगैरे तिथे ठेवा, वंदन करा आणि या, बस एवढंच आहे. आणि प्रत्येक ठिकाणी दीक्षाभूमीला तसंच असतं, इथे सुद्धा दीक्षाभूमीला तसंच होतं. आणि एक इथे येऊन सगळं म्हणजे सफल झालं मुंबई दर्शन असं वाटतं, कारण मेन हेच उद्देश होतं की आम्हाला हे पाहायचं होतं चैत्यभूमी. तर आता आपण जात आहोत. अगदी चैत्यभूमीचे अंतर आपण एंटर केलेलं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे लोक दिसत असेल जे की छत्र्या घेऊन आहेत, कारण की आणखी तो पाऊस लागला, त्याच्यामुळे मी मोबाईल घेऊन धावत जात आहे आणि तो मोबाईल असा शेक होत आहे, पूर्ण हल्ला तो मोबाईल, त्याच्यामुळे तो व्हिडिओसुद्धा हल्लेला. आणि इथे अगदी रांग आहे, अगदी रांगेमधनं इथून जायचं आहे. आणि इथे बघा समोरच रमाबाईची मूर्ती फोटोज वगैरे ठेवलेले आहेत. तिथे आपण हात जोडायचे आणि समोर जायचं. इथे व्हिडिओज आणि फोटोला तशी तर मनाईच होती. मनाई म्हणजे कधी काढू देतात, कधी नाही काढू देत असं आहे.
आणि मग इथे आहे आम्ही सगळ्यांनी जाऊन हात वगैरे जोडले. हे बघा इथे आहे बाबासाहेबांची मूर्ती आणि त्याचबरोबर इथे त्यांचे अस्थिकलशसुद्धा आहे, जे की आपण जाऊन बुद्धांचे वगैरे, तर इथे बघा बुद्धांची मूर्ती वगैरे आहे. तिथे जाऊन आता आम्ही नमन वगैरे केलं. सोबत भंतेजी वगैरे बसलेले होते, त्यांनासुद्धा हात म्हणजे जोडलेले. आणि इथे मी पूजाच करत आहे आणि इतकी ओली झाली होती, पूर्ण केस वगैरे ओले झालेले होते. आणि मग आम्ही पूजा वगैरे केली, पूजा म्हणजे वंदन केलं. आणि वंदन केल्यानंतर आम्ही बाहेर निघालेलो. आणि बाहेर निघाल्यानंतर आणखी त्या समुद्रावरून काही मन जात नव्हतं, असं वाटत होतं जणू काही तिथे आणखी थोडा वेळ थांबावं, कारण तो समुद्रकिनारा आणखी कधी अनुभवायला मिळणारा नव्हता आम्हाला, कारण झालेलं होतं. आता मला वाटतं आजचा आमचा 4था की 5वा दिवस होता. 4-5 दिवस आम्ही तिथे थांबलेलो. 6व्या दिवशी आम्ही निघणार होतो. त्याच्यामुळे मग म्हटलं आज मुलांची काही इच्छा होत नव्हती इथून निघायची, तर त्याच्यामुळे मग आता थोडा वेळ आणखी आम्ही गेलेलो. आणि तिथे मी सुद्धा मग आता रील्स काढून घेतले. म्हणजे संधीचा फायदा असा की हे सगळेजण काढत होते, मग आपण कशाला मागे राहायचं, म्हणून मी सुद्धा काढून घेतलेले मस्त रील, जे की खूप सुंदर आले. आणि पाण्याचा अनुभव तर काय सांगायचा, म्हणजे कुणालाही अशा ठिकाणी खरंच बीच असो पहाडी असो, मला पहाडींपेक्षा बीच जास्त आवडतात. कारण पहाडींवरून एक तर चढताना त्रास होतो आणि मेन म्हणजे तिथून चढलं की उतरताना आणखी ती भीती वाटते पाय वगैरे घसरायचे. त्याच्यापेक्षा सर्वात बेस्ट म्हणजे बीच, जे की खरंच खूप छान वाटतं. म्हणजे पर्सनली मला खूप आवडतं की बीचवर वगैरे जायला आणि फिरायला, कारण मला पहाडींची वगैरे तशी फार भीती वाटते. त्याच्यामुळे आयु वगैरे मस्तपैकी इथे आता काहीतरी लिहित होता. इथे जर तुम्ही एखादे समुद्रकिनारा असो, नदी किनारा असो, कोणताही किनारा असो, जर तुम्ही पाण्याच्या एखाद्या किनाऱ्यावर किंवा तलावाच्या किनाऱ्यावर आले आणि जर तुम्ही जर त्या वाडूमध्ये जर काही लिहिलेलं नाही, तर तुमचा बचपना नाही असं म्हणता येईल. कारण की हे अनुभव आम्ही आमच्याकडे इकडे नदी वगैरे आहे, तर आम्हीसुद्धा आईबरोबर जायचो, तेव्हा आम्हीसुद्धा असं लिहायचं. तर आई इथे जय भीम लिहित आहे, जे की आता पाणी इथपर्यंत यायचं आहे. जेव्हा ते पाणी येईल तेव्हा ते जाईल, नाहीतर मग ते राहील. तर अशा प्रकारे बघा. आणि मस्तपैकी आईना म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं जणू काही इथून आल्यावर आपण अगदी लहान झालेला आहे. सगळेजण मस्त खेळत होती, लहानापासून मोठे. फोटो तर काढणं वेगळंच होतं, पण तिथे खेळण्याला मजा होती. पाणी जसं सामोरं जायचं, आपण सुद्धा त्याच्या समोर जायचं आणि ते मागे येत आहे म्हणताना आणखी धावायचं, जेणेकरून ते आपल्या अंगावर पाणी येणार नाही. पण ते जोरात लाट आले की पाणी अंगावर येतच होतं. तर अशा प्रकारे मी सुद्धा तिथे मस्तपैकी असे व्हिडिओज वगैरे घेऊन घेतले. आणि तो पूर्ण जे आहे म्हणजे समुद्रकिनारा किंवा तिथली जी फिलिंग आहे ती पूर्ण फील केलेली. आणि अशा प्रकारे माझा ब्लॉग तुम्हाला कसे वाटले तर मला नक्की सांगत चला. आवडायलाच सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. आणि आणखी तुम्हाला आम्ही खूपसे व्हिडिओ आहे जे तुम्हाला दाखवायचे आहे, तर ते तुम्हाला दाखवेल मी. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. तर बाय.